मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया। सर्वांना तर अजून हेच वाटतं की कारलं खूप कडू असतं आणि खायला काही चव पण नसते तिच्यात, पण हे सगळं चुकीचं आहे। कारण तुम्ही अजून कारले बनवायची ही पद्धत कुठे माहिती आहे? कारण ही पद्धत वापरले ना तर मी तुम्हाला 100% गॅरंटी देते की तुमचे कारलं तर अजिबात कडू होणार नाहीत आणि बनवायला तर इतकी सोपं। चला तर मग मैत्रिणींनो, आज आपण बनवूया मस्तपैकी भरलेलं कारल्याची रेसिपी। चला आजची रेसिपी सुरू करूया। तर आज करणार आहोत मस्त असं कारलं। तर त्यासाठी बघा हिरवी कारली घेतलेली आहेत, एकदम ताजी कारली घेतलेली आहेत, बघू शकताय तुम्ही देशी कारली आहेत। आता काय करूया, ह्यांना कापून घेऊया आपण। तर दाखवते मी कोणत्या पद्धतीने कापायचं आपल्याला कारला। तर हे मागचं पुढचं असं काढून घ्यायचं। हे पहा, ह्या पद्धतीने कारलं कापायचं आहे, असं पाहिजे, भरून कारलं करणार आहे आपण। तर या पद्धतीने कापून घ्यायचं। सगळी कारली कापून घेते। तर कारलं कापून घेतलेलं आहे। आता ह्याच्या आतले आपण बी काढून घ्यायचे आहे ते। तर एका चाकूच्या साहाय्याने का नाही असं बी काढून घेऊया। जास्त निबर नाही बघा, कवळा आहे, असं घालून फिरवायचं चाकू, सगळं निघतंय पा। असं सगळं काढून घेते बघा। मस्त असं सगळं कारल्यातलं काढून घेतलेलं आहे, बघू शकताय तुम्ही, आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, पाण्यात बी आहेत बघा। आता काय करायचं, चीज घेतलेले आहे इथं, ह्या चिच्चा घेतलेल्या आहेत, चिच्चा ह्याच्यात भरून घेऊया आपण। असं असं का नाही, चिच्चा भरायच्या, लय बी नाही, एक 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 असं ना, ह्या पद्धतीनं खूप छान लागतं असं कारलं। तर भरून घेते। तर सगळं भरून घेतलं बघा मी, बघा असं मस्त असं भरून घेतलेलं आहे। आता पुढे बघा पाणी ठेवलेलं आहे, इथं खाली स्टँड ठेवलेला आहे आणि वर चाळण ठेवल्या। पण तर वापरून घ्यायचं आहे आपणाला, तर किती बसतात तेवढं ठेवूया आपण। असं वापरून एकदा नक्की करून बघा तुम्ही कारलं। झाकण ठेवून वापरून घेऊया आपण। ही वापतय तोंडपातून काय मसाला तयार करून घेऊया आपण। तर इथं घेतले बघा, खोबरं घेतलेलं आहे किसून बी, आणि असं कापून बी घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतलेलं आहे आणि तीळ घेतलेलं आहे। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया। आता शेंगदाणे चांगलं भाजायला आहे, त्याच्यातच खोबरं भाजून घेऊया। त्याच्यातच तीळ बी, छान असं भाजून घ्यायचं। तिळाला उशीर लागत नाही बघा, त्यापायी तीळ नंतरच भाजून घ्या। छान भाजलेला आहे, गॅस करूया बंद आणि एका प्लेटात काढून घेऊया। आता थोडंसं थंड झालं की नाही मिक्सरला लावून घेऊया आपण। गरम लावू नका मिक्सरला, थंड झाल्यावरच लावा। आता थंड झालेला आहे, मिक्सरला लावून घेऊया आपण। तर मिक्सरला लावून घेते, बारीक करून घेतलं बघा, वतून घेऊया एका प्लेटात। आता हे बी चांगलं वाफ दिलेलं आहे, बघू शकताय तुम्ही, मस्त असं वाफ झालेली आहे। हे पहा, आता करूया बंद, थंड करून घेऊया, तोंडपातून मसाला बनवूया आपण। आता गॅसवर तीच पॅन ठेवलाय बघा, जे शेंगदाणे भाजून घेतलं होतं त्याच्यात ओतायचं थोडंसं तेल। तेल चांगलं गरम झालंय, त्याच्यात टाकूया 1 चमचा जिरं, थोडंसं हिंग टाकूया। एक कांदा बारीक असा कापून घेतलाय बघा, एक कांदा, 2 गड्ड लसणाचे चेचून घेतलेले आणि हिरवी मिरची घेतलेली आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या त्या। तर कांदा भाजून घेऊया आपण।
चांगला भाजायला आलाय त्याच्यातच टाकूया लसूण बी आणि हिरव्या मिरच्या बी. 3 हिरव्या मिरच्या घेतल्या त्या. जास्त तिखट नाही त्या ह्या मिरच्या म्हणताना 3 घेतलेल्या आहेत. तुम्ही जास्त तिखट खात नसला तर एकच वापरू शकताय. आणि देशी लसूण घ्या. देशी लसणाने खूप चव छान येते. तर याला छान असं भाजून घेऊया आपण. कांदा लसूण असा छान भाजला या. आता ह्याच्यात टाकूया 1 चमचा धना पावडर. गॅस कमी करा नाही मसाला करपू शकताय. गरम मसाला 1 चमचा. लाल तिखट 2 चमचा. अर्धा चमचा. तर छान भाजून घेऊया. ह्याच्यातच टाकूया आपण शेंगदाणा तीळ बारीक करून घेतलेला. छान असं मिक्स करूया. छान मिक्स केले बघा. आता ह्याच्यात टाकूया चवीप्रमाणे मीठ. आता इथं घेतलेला आहे गुळ. गुळ बी टाकूया आपण ह्याच्यातच. गुळ नसला साखर वापरू शकताय. छान मिक्स करून घेऊया. आणि मसाला जास्त उरला तरी बी एका डब्यात भरू शकताय तुम्ही. भरून ठेवू शकताय. वांग्याच्या भाजीला दोडक्याच्या भाजीला हे घालून का नाही बनवू शकताय. तर छान असं भाजून घेऊया. छान भाजलाय बघा मसाला. आता गॅस करूया बंद. आता ही कारली काढून घेतली. आता ह्याच्यातली का नाही आतली चीज काढून घ्यायची आहे आपल्याला. हात हे ना का नाही साहित्यानं काढून घ्या. असं हे पहा असं काढून घेऊन एका प्लेटात ठेवून देऊया आपण. त्याची प्लेट होती त्याच्यातच काढून ठेवते. तर सगळं काढून घ्यायचे बघा चीज. तर सगळं काढून घेतलं बघा. आता हे जो मसाला केलेला आहे ते भरून घ्यायचा आहे आपल्याला. तर हाताने भरा चमच्याने भरा चालतंय. असं दाबून दाबून का नाही मस्त भरून घ्यायचं आत पातळ. साईडने का नाही छान असं भरलं गेलं पाहिजे. एका प्लेटात ठेवून द्यायचं. तर सगळी कारले अशीच भरून घेते. कारले सगळे भरून घेतले बघा. आता गॅसवर आणि मसाला बी आपला थोडासा उरलेला आहे. गॅसवर ठेवलाय पॅन. त्याच्यात ओतूया तेल. आता तेल गरम झाले. कारले सोडून घेऊया तेलात. कालीवर करून झाली कारली. छान असं फिरवून घेतले चौकडनं. आता एका साईडला करून घेऊया थोडंसं आपण. आणि लगेच शिजतात कारले. उशीर लागत नाही का तर आपण याला वापरून छान शिजवून घेतलेला आहे. आता जो मसाला उरला होता त्याला बी थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपण. तुम्हाला जास्त वाटला मसाला ठेवू शकताय. आणि तर छान असं भाजूया मसाल्याला बी. चांगलं असं मिक्स केलंय. आता साईडला ठेवलं होतं गरम पाणी. गरमच वापरायचं. थोडंसं पाणी ओतूया का तर आपल्याला भाकरी बरोबर खायचं आहे कारलं म्हणताना. आणि पाणी गरमच वापरा. छान असं मिक्स करून घेऊया कारलं.
असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू. आपण एक 5 मिनिटं शिजवून घेऊया आपण. तर आता बघूया आपलं कारलं. तर काय मस्त झालंय बघा. आणि लगेच याला काही टाइम लागत नाही झालेला आहे, तरी बघा किती छान आलेले आहे आणि किती मस्त दिसायला आले बघा कारलं. तर एकदम मिक्स करून घेऊया. खूप छान लागते बाजरीच्या भाकरी बरोबर, शाळवाच्या भाकरी बरोबर, भाताबरोबर तोंडी लावायला ना मस्त लागतं. एकदा नक्की माझ्या पद्धतीने करा. आणि थोडंसं वरनं कोथिंबीर टाका. माझ्याकडे नाही म्हणून नाही वापरलेलं मी, तुमच्याकडे असलं तर टाका कोथिंबीर. छान असं मिक्स केलं बघा. खूप छान झाले. तोडून बी दाखवत थांबा एका. तर बघा तोडून दाखवते मी मस्त असं. अजून गरम मसाला आणि किती भारी दिसायला आलाय बघा. अजिबात मसाला बाहेर आलेला नाही, काय नाही. किती मस्त दिसतोय बघा. आणि नक्की आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोंडपातूर खात राहा, मस्त राहा. बाय.